नमस्कार मित्रांनो, मी अवनीश राधेश्याम पाटील आणि आज तुम्ही बघताय माझी कोथिंबीर. ही कोथिंबीर मी स्वतः माझ्याच कडे स्प्राउट केलेली आहे. ही स्प्राउट मी कॉटन बॉलमध्ये केली होती. मी पहिले कॉटन बॉल घेतला होता, त्यांच्यामध्ये अर्धे कळून धने टाकले होते आणि त्यांना 7 ते 3 दिवस तसेच पाण्यामध्ये ठेवले होते. नंतर मी यांना माझ्या स्पेशली मेड मातीच्या मातीत यांना सो केल्यानंतर मी हे आता तुम्ही बघू शकता, असे स्प्राउट झालेले आहेत. आतापर्यंतचे सगळ्यात मोठा हा आहे. तर मी माती आपल्या नेचरशी मिमिक करणारी बनवलेली आहे. खाली सगळ्यात मोठे दगड आणि ढेकळं टाकलेत, नंतर थोडे छोटे, आणि नंतर मग त्यांच्यावर खत टाकले आणि खतावर मी धने टाकलेत आणि धन्यांवर मी अजून हे असे मावसर माती टाकली. तर आता असे माझे हे आता कोथिंबीर उगली आहे. आता तुम्ही बघू शकताय थोडे असे पडल्यासारखे दिसत आहे, कारण की आत्ताच यांची पाण्याची फवारणी झालेली आहे. फवारणीमुळं जर आता तुम्हाला माहिती आहे, कोथिंबीरचे झाड एक हर्ब असतं आणि हर्बला छोट्या स्टेम असतात जे वीक असतात, म्हणून ते लगेच पडतं. तर म्हणून आता हे पाणी टाकल्यावर पडणं हे काही त्याचं टेन्शन नाही आहे. तर मी पाण्याकडे येतो. पाणी जोपर्यंत तुमची एवढी हाईट होत नाही, बघा एवढी हाईट होत नाही, तोपर्यंत तुम्ही असल्या स्प्रेनेच पाणी घालायचं. हे बघा मी दाखवतो स्प्रे कसं. हा स्प्रे तुम्हाला दिसतोय का? हे बघा हा स्प्रे. या स्प्रेनेच तुम्हाला पाणी टाकायचं आहे. धन्यवाद.